डॉक्टर, माझ्या MRI रिपोर्टमध्ये डिस्क बल्ज लिहिलंय. तर आता सर्जरी करावीच लागेल का? व्हॉट्सअपच्या काळात MRI रिपोर्ट अनेक ठिकाणी फिरतो आणि त्यानंतर सल्ल्यांचा अक्षरशः पाऊस पडतो. पण खरंच डिस्क बल्ज म्हणजे सर्जरी करावीच लागते का? जर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क बल्ज म्हणजे नेमकं काय, त्याचा उपचार कसा केला जातो आणि सर्जरीची गरज नेमकी कधी पडते सविस्तर समजून घेणार आहोत. इतकंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला डिस्क बल्ज बद्दलचा एक मोठा गैरसमज सांगणार आहे. तो समजल्यानंतर MRI रिपोर्ट मध्ये डिस्क बल्ज लिहिलंय याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल. तर आता आपण समजून घेऊया डिस्क बल्ज म्हणजे नेमकं काय. आपल्या मणक्याच्या दोन हाडांच्या मध्ये एक डिस्क म्हणजेच एक गादी असते. ही डिस्क मऊ आणि लवचिक असल्यामुळे आपल्या मणक्यावरील धक्के शोषून घेते, म्हणजेच शॉक अब्झॉर्बर सारखं काम करते आणि हालचाल सुरळीत ठेवते. पण वयानुसार चुकीच्या पद्धतीने काम करणं, व्यायामाचा अभाव, दुखापतीनंतर ही डिस्क हळूहळू आपली लवचिकता गमावते. त्यामुळे ती थोडी बाहेर फुगते आणि यालाच डिस्क बल्ज म्हणतात. पण जेव्हा हा डिस्क बल्ज जवळच्या नसांवरती दाब देतो तेव्हा कंबरदुखी, पायात जाणारी वेदना, झिंजण्या किंवा काही वेळा पायात कमजोरी देखील जाणवू शकते. मग अशा वेळी उपचार कसे केले जातात? डिस्क बल्जचा उपचार नेहमी पायरी पायरीने केला जातो. सुरुवातीला विश्रांती, औषधं, शेक आणि फिजिओथेरपीच्या मदतीने वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. याबरोबरच काही लाईफस्टाईल बदल खूप महत्वाचे असतात, जसं की चुकीच्या पद्धतीने बसणं, जड वजन उचलणं आणि जमिनीवर बसणं टाळणं. वेदना कमी झाल्यानंतर वजन नियंत्रणात ठेवणं आणि कोर स्ट्रेंथनिंगचे व्यायाम सुरू करणं गरजेचं असतं. तरीही त्रास कायम राहिला, काही रुग्णांमध्ये इंजेक्शन देऊन नसांवरील सूज कमी केले जातात आणि त्यामुळे वेदना लवकर कमी होऊ शकतात. आणि या सगळ्यानंतरही त्रास कायम राहिला किंवा पायात कमजोरी सारखी गंभीर लक्षणं दिसू लागली तरच सर्जरीचा विचार केला जातो. आणि आजकाल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमुळे रिकव्हरी पूर्वीपेक्षा खूप जलद होते. महत्वाची गोष्ट म्हणजे डिस्क बल्ज असलेल्या बहुतेक रुग्णांना सर्जरीची गरज पडत नाही. योग्य उपचार आणि लाईफस्टाईल मधले बदल केल्यामुळे त्यांचा त्रास नियंत्रणात येतो. जर डिस्क बल्ज तुमच्या दुखण्याचं कारण असेल तर त्याचा उपचार आपण सविस्तर समजून घेतला. पण आता एक गोष्ट समजून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, डिस्क बल्ज नेहमीच तुमच्या दुखण्याचं कारण असतं असं नाही. कारण अनेक वेळा कुठलाही त्रास नसलेल्या लोकांच्या MRI मध्ये देखील डिस्क बल्ज सहज दिसून येतं. म्हणूनच उपचार ठरवताना फक्त MRI रिपोर्ट पाहून निर्णय घेतला जात नाही. MRI मध्ये दिसणारे बदल आणि रुग्णाची लक्षणं दोन्ही गोष्टी एकत्रित विचार करून योग्य उपचार ठरवले जातात. कारण प्रत्येक रुग्ण वेगळा असतो. त्याला किती त्रास आहे, त्या गरजा काय आहेत, वेदना किती लवकर कमी करणं गरजेचं आहे आणि उपचारासाठी तो किती वेळ देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणूनच एका MRI रिपोर्ट असलेल्या दोन रुग्णांची उपचार पद्धती देखील वेगळी असू शकते. जर तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या MRI रिपोर्ट मध्ये डिस्क बल्ज लिहिलं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.